किती झाले? 300. तुमचं नाव काय? मोहन रेडेकर. तुमच्यासारखं प्रामाणिक पोलीस आहेत म्हणून लोकांचा आज बी पोलिसावर विश्वास आहे. नाही तर काय काय लोक फुकट ते पौष्टिक समजून खायला येतात आणि मग मला त्यांना कायदा सांगावा लागतो. तसे आहेत काय जण आमच्या डिपार्टमेंटमधील. आपलेच दात आपलेच ओठ, काय बोलणार. आता हे पार्सल साहेबांनी मागवलं पण पैसे दिले नाहीत, माझ्या खिशातनं भरतोय. अहो मग आधीच सांगायचं की पार्सल दिलंच नसतं मी तुम्हाला. मग तुमचा साहेबाला असतं चिडून सांगितलं असतं मग बराबर त्याला. कशाला उगाच वाद. आधीच साहेबांनी कृष्णेचा लय अपमान केलाय. जाऊन द्या सोडून. 1 मिनिट. काय म्हणला तुम्ही? कृष्णाईचा अपमान कुणी केला? तुमच्या साहेबांनी? आणि कधी केला हा अपमान? झाले 2 आठवडे. कृष्ण तक्रार घेऊन आले होते पण साहेबांनी काय ऐकलं नाही. वरती त्यांचाच पान उतारा केला. मलाच खूप वाईट वाटलं पण साहेबांपुढे काय बोलणार. येऊ कमी. आई आई मी सांग जरा. आई तू पोलीस स्टेशनला गेलतीस? कसली तक्रार करायला गेलतीस? काय नाही. नाही काय नाही. आई खरं खरं सांग, तू पोलीस स्टेशनला गेलतीस का? ते माझ्यासाठी. तुमच्यासाठी? अगं ते मातोश्रीचा तो गुंड पोरगा तो घरी आलता आणि तोडफोड करून गेला ना. मला काहीच कळलं नाही बघ काय करायचं. माझी अवस्था बघून कृष्णताईच मला घेऊन गेलते पोलीस केस करायला पोलीस स्टेशनात. हा, पोलिसांनी केस न घेताच आम्हाला परत पाठवलं. आता कळलं त्या मातोश्रीला मी बेकारबाई का म्हणते ते. ती मातोश्री आणि तिचा तो गुंड पोरगा गरीब लोकांचं रक्त पिऊन जगणारी भांडगुळ आहेत. बघा का तू चल, तुझी तक्रार कोण नोंदवून नाही ना घेत ते मी बघते. चल. अगं ते इशा आता संपलाय गौरी. आता जाऊ दे ना, कशाला वाद वाढवायचा. आई हेच बंद करा सांगते मी कधीपासून. सापाला जर जागीच नाही ना ठेचला तर तो उद्या फणा काढायला कमी करत नाही. मग ती मातोश्री असो तिचा तो गुंड पोरगा असो नाही तर ती इंदुराणी. बघा का तुझी तक्रार कोण नोंदवून घेत नाही ना ते मी बघते. चल. अगं गौरी अगं कला कशाला अडचणीत आणतीस. गौरे मला त्या पोलिसांच्या झंझटीत पडायचंच नाहीये बघ. आणि मला ते केस बीस पण नको. मी जातो आपल्या कामाला. बघा का बसा अन्याय सहन करत सगळे. आता कुठं चाललीस तू? खानावळीसाठी सामान आणायचंय मार्केटमधनं. आता जाऊ का नको? नाही जा. काय काय झालं अचानक? काय नाही असंच मातोश्री. मातोश्री अरविंदजी सांगत होते मागच्या आठवड्यात कुणाचं तरी 20 लाखाचं कर्ज तुम्ही पास केलं. हा मग काय झालं त्याचं? म्हणजे व्याज वसुलीच्या लिस्टमध्ये नाव टाकायला. बरं व्याज वसुली करायला तिनं आधी कर्ज घ्यायला तर पाहिजे की नाही? म्हणजे तुम्ही कर्ज पास करून बी घेतलं नाही. कमाल आहे. ही बाईच कमाल आहे रे. काय नाव सांगितलं होतं तिनं? हा कृष्णा. आता एवढं मोठं कर्ज मागितलं म्हणजे काहीतरी गरज असणार बरं का मातोश्री. तेच समजून तर कर्ज मंजूर केलं होतं ना आम्ही, पण घेऊनच नाही गेली. आम्ही अरविंदजींना पण परत पाठवलं होतं पण तेव्हा पण पैसे नाही घेतले तिनं. ते अरविंदजी आहे ना सगळ्यांसमोर पैसे द्यायला गेले असणार म्हणून नसेल घेतलं. हा परत पाठवूया काय अरविंदजींना? नाही ना ग. कृष्णा आहे ना मनानं साधी भोळी आणि निर्मळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वाभिमानी आहे. अशी माणसं ना लाखात एक असतात बघ. त्यांच्यावर असं पैसे घ्याच म्हणून बळजबरी करणं बरोबर नाही रे.
त्या यायला गरज असेल तिला, आता नसल. जाऊ दे, तू कामाकडे लक्ष दे. महादेव मातोश्री. सुखी रहा. काय उपयोग नाही झाला, पण एक चांगलं आहे की मातोश्रींचं कृष्णाईबद्दलचं मत चांगलं आहे. हो. आता महादेव करो आणि कृष्णाच्या लेकींबद्दल पण चांगलं मत बनव. सर, तक्रार नोंदवायची मला. बसा. कोणाविरुद्ध कंप्लेंट करायची? सावकार सत्यभामा शिंदेच्या गुंड मुलाविरोधात. एक गाधा बघ त्याची कुठं. तुमची वहिनी रागवल्या उभी भारी दिसते रे. माझी गौरी तर आहेच लय भारी. 7.5चा प्रभाव पुढंच जाईना. झाला का सुरू परत? हा, तेवढा महादेवाने शुभ संकेत दिला, गौरीने एवढी शंकरला मस्त पार्टी दिली आणि तू ते 7.5 टाकला होय मारता. बर, तुझ्या त्या ग्रह तारे नक्षत्रांना दोभी पाछाड दिलाय कोणी? गौरी शंकरच्या लव्ह स्टोरीने. काय तुम्ही साधा नाही, दे धडक बे धडक काय डंबेल. एकदम बरोबर. तुम्ही एवढ्यातच खुश राहणार? शंकर दादा, शंकरची नवरी म्हणून याच्यात नंबर सेव्ह आहे आणि लव्ह स्टोरी पुढे जाण्यासाठी मोबाईलवर बोलावं तर लागणार ना. काय आता तुमच्या होणाऱ्या नवरीला फोन करा आणि भाण्या वाघासारखं बोला. बोल बोल. तुम्ही बोला. बोलायचंय काय? काय बोलायचंय? थँक्यू म्हणा. कालच्या पार्टीबद्दल थँक्यू म्हणा. अरे काल एवढ्या वेळा थँक्यू म्हणलोय, मला गौरीने सांगितलंय परत जर थँक्यू म्हणला तर बोलणार नाही. काय बोलू महाराज? काय झालं ठाण्या वाघाचं? महाराज सल्ला विचारतोय, टॉम ना मारू नको, लय मार खाशील. अहो शंकर दादा, फोनवर गुलू गुलू बोलण्याआधी मेसेज खेळायचं असतं. हा, लय भारी आहे. मग काय करू मेसेज? जेवण झालं का विचारा. असं जे त्याच्या पुढे एक आणि असं झालं का प्रश्नचिन्ह विचारा. अरे डोक्यावर पडलास का रे? अरे वहिनी आणि बाकीच्या पोरींमध्ये काही फरक आहे का नाही? वहिनी कलेक्टर होणार आहेत, त्यांना कसं प्रेरणा देणारं, आत्मविश्वास वाढवणारं सांगितलं पाहिजे. हा, आत्मविश्वास करेक्ट आहे. पुढका असा मेसेज. हा, कुचू कुचू. शंकर दादा, हे बघ, या आजीला आहे ना, काय? मस्त आहे. झाल्यानंतर सगळं नाही, दुसरं बघ चांगलं काय. शंकर दादा, हे बघा, हे कसं वाटतंय? हे बघा, हे सकाळी बुधवार वगैरे झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होणार ना. त्याचं बरोबर. चल पुढे. हेच मागं चल.